नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण अंजनी गावामध्ये आलोय, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. याच भागातील एक प्रगतशील शेतकरी आहेत, जे बऱ्याच वर्षापासून द्राक्ष या पिकाचं उत्पादन घेत असतात आणि द्राक्षामध्ये वेगवेगळ्या वाणांची ते लागवड करत असतात. तर आज आपण ह्या काळ्या द्राक्षामधला कृष्णा या व्हरायटीचं त्यांची लागवड केलेली आहे. तर बरेचसे आपल्याला त्यांच्याकडून अगदी लागवडीपासून ते शेवटच्या मार्केटिंग स्टेज पर्यंतची आपल्याला त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. तर सुरुवातीला सरांची आपल्याला ओळख वगैरे जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लागवडीमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे. त्याचबरोबर पुढची जी अवस्था असते ज्याच्यामध्ये छाटणी अवस्था, फुलोरा अवस्था, सेटिंग अवस्था आणि मार्केटिंग अवस्था त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे काळ्या द्राक्षामधल्या ज्या 2 व्हरायटी आहेत, ज्योती आणि कृष्णा त्याच्यामधला ॲक्चुअल फरक काय-काय आहे? तर त्या सगळ्या इत्थंभूत माहिती आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला सरांची ओळख करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास सरांच्या तोंडून ऐकायचा आहे. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. धनाजी भगवान पाटील. अच्छा. साधारण द्राक्ष पीक हे तुम्ही किती वर्षापासून करताय? आता द्राक्ष पीक हे जवळ-जवळ 6 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे 6 वर्ष झालं तुम्हाला द्राक्षामध्ये बऱ्यापैकी अनुभव आहे. हो. आता एकंदरीत हे आपली काळी द्राक्ष आहे आणि या काळी द्राक्षामधील कोणत्या व्हरायटीची लागवड आपण केली आहे? आपण कृष्णाची केली लागवड. अच्छा. काळ्यामधली कृष्णा या व्हरायटीची लागवड हां, केली. कृष्णा व्हरायटी. तसं बघायला गेलं सर काळ्यामध्ये कृष्णा व्हरायटी आहे, ज्योती व्हरायटी आहे. मी बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती व्हिजिट देतो आणि त्याच्यामध्ये मला फरक म्हणजे काय असा जाणवतो काय का फरक? कृष्णा का लावायची आणि ज्योती व्हरायटी का लावायची? आता कृष्णामधल्या आणि ज्योतीमधला जो फरक आहे तो, ज्योतीला पॉइंट चांगला आहे आणि अच्छा, ज्योतीला पॉइंट चांगला हां, राहतोय. आणि फक्त काय थंडीच्या दिवसात जरा क्रॅकिंग होतं. हो, ज्योतीमध्ये क्रॅकिंगची हां, समस्या जास्त आहे. क्रॅकिंग झाल्यामुळे काय होतंय, हं, उद्या मार्केटिंगचा खर्च वगैरे हा जो विषय असतो, बरोबर. पुन्हा परत मजुरांचा जो खर्च असतो, हं, हं. हा वाढत जातो. अच्छा, म्हणजे उत्पादन खर्च आपला वाढत जातो वाढत जातो. काळ्यामध्ये हां. ज्योतीला. आणि कृष्णाचं कसं आहे, हं, कृष्णात क्रॅकिंग वगैरे काही होत नाही. फक्त वजन चांगलं आहे त्याला अच्छा. आणि पॉइंट सुद्धा आहे, पण हं, जरा कमी प्रमाणात येतो पॉइंट. अच्छा. म्हणजे आणि आता पॉइंट कसा राहतो याच्यामध्ये? हे फक्त हे शेंड्याचा राहतोय पॉइंट. हा शेंड्याचा राहतो हं, आणि फुगीरपणा जास्त आहे अच्छा. ज्योतीपेक्षा याला. म्हणजे साईज वगैरे चांगली आहे हा, त्यामध्ये. चांगला आहे. म्हणजे वजनाला चांगली पडणार. वजन चांगला आहे याला. हो. तसं मार्केटचा जर विचार करायला गेलं, ज्योतीची लागवड करावी का कृष्णाची लागवड करावी? ॲज अन एव्हरेज उत्पादन खर्च आणि उत्पन्न हा, याच्यामध्ये जर ताळमेळ लावला. तर तसं बघायला गेलं तर हं, कृष्णा चांगली आहे. कृष्णा चांगली. हा. म्हणजे उत्पादन एव्हरेज आपल्याला जास्त देते हा, आणि उत्पन्न. त्याचबरोबर उत्पादन खर्च आपला कमी येतो. हा, कमी येतो. आपली छाटणी कधीची? छाटणी ही 8 ऑक्टोबरची आहे. 8 ऑक्टोबरची. हम्म. म्हणजे आज 4 महिने कंप्लीट झाले. हो, 4 महिने झाले. अच्छा. आता छाटणी केल्यानंतर त्याच्या अगोदर जी खतं असतात, शेणखत असेल, हम्म. रासायनिक खतं असतील, तर असे काही तुम्ही भरलेत का प्रत्येक झाडाला? छाटणीच्या अगोदर भरलीत की शेणखत घातलंय, अच्छा. परत बेसल डोस वगैरे असतो ते घातलाय. अच्छा. असं कृष्णाला काही विशेष करावं लागतंय का? काही नाही, आपलं आहे त्या पद्धतीने आपण म्हणजे केलेलं इतर आहे. वाणांसारखं ह्यांनाही हो, शेणखत हो. असेल, रासायनिक खत असेल किंवा ज्या हां, गोष्टी असतील ते आपण पाळत असतो. पाळत असतो. आता 8 ऑक्टोबरची छाटणी, त्याच्यानंतर छाटणीनंतर जी असते ती महत्वाचं पेस्ट असेल हां, किंवा त्यानंतर फुटवे फुटणे असतात, तर त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे? आता छाटणी घेतल्यानंतर पेस्ट दुसऱ्या दिवशी आपण देतो. अच्छा. कोणती पेस्ट राहते? ते डॉर्मेक्स वापरतो. डॉर्मॅक्स वापरता. हं. अच्छा. मग डॉर्मेक्स वापरल्यानंतर परत तिसऱ्या दिवशी आणि पेस्ट फवारावी लागते. अच्छा. हं, कारण कृष्णाचे जे डोळे असतात, हं. आता दुसऱ्या बागेपेक्षा ते जरा फुटायला जरा दमवतात. म्हणून त्याला बरं. दुसऱ्या 1 दिवसाआडनं ते पेस्ट स्प्रे पण फवारायची. घ्यायला हां, लागते. हं. फवारले की एकसारखा फुटवा निघतो अच्छा. आणि फुटवा निघाला की सगळे डोळे एकसारखे फुटले की त्यातून घडाची जी संख्या असते, हं, ती आपल्याला लगेच पटकन म्हणजे हं, हं. मिळते बघायला. अच्छा. आणि हं, मागे पुढे जर झालं, हं, तर मग काय जे मागे डोळा राहिलेला असतो, हं, हं. म्हणजे न फुटल्यामुळं, अच्छा. हं, जर तो डोळा जर घडाचा असेल, हं, तर तो डोळा जर दबगला, तर हं. आपला ते घड त्यातनं नाहीसा झाला की आपण उत्पन्नात सुद्धा घट येऊ शकते आपल्याला. बरोबर. हं. मग हा तोटा बी असतो. म्हणताना आपण काय करायचं, पेस्ट लावल्यानंतर 1 एक दिवसा स्प्रे घेणं हां, गरजेचं आहे. स्प्रे घ्यायचा. जेणेकरून भविष्यामध्ये फुटवा चांगला येईल आणि त्याचबरोबर घड सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने येईल. हां, मग आता ज्यावेळेस फुटवा येतो, त्यावेळेस सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो. मग हो. त्या पिरियडमध्ये अशी कुठली कीड येते किंवा रोग येतो, की त्याच्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यावी लागते? आता सुरुवातीला ज्यावेळेला फुटवा फुटत असतो, त्या हं. टाईमाला आपल्याला उडीसाठी जी औषध असतात, अच्छा. हं. कीटकनाशक, अच्छा. ते कीटकनाशकाचे स्प्रे अगोदर द्यावेच लागतात. द्यावाच लागतात हां, फुटव्या अवस्थेमध्ये. फुटवा अवस्थेमध्ये द्यावे लागतात. हं. खोडं धुवून घेणे, अच्छा. परत त्यानंतर बोर्डने एकदा खोड धुवून घ्यायची. पुन्हा बरोबर. पुन्हा क्लोरो वगैरे जे असतात ते क्लोरोनं हं. एकदा धुवून घ्यायचे आणि बरोबर. परत नंतर उडदीवरची औषधाचे स्प्रे ही चालू ठेवावे लागतात. म्हणजे अच्छा. पूर्ण मुर्द्या फुटवा भुंग्या राहतो हां, त्याच्यावरचा स्प्रे घ्यावा लागतो. घ्यावाच लागतो. हं. आणि तो वेळेच्या वेळी जर घेतला तर म्हणजे भुंगे किड असतात ते, हं. ते म्हणजे डोळे नियंत्रणात हां, येतात. नियंत्रण राहते व्यवस्थित आणि आपले हं. फुटवे चांगले फुटतात.
अच्छा. आणि वांज काढायच्या नंतरचा पिरियड येतो परत. बरोबर. हं. 10 ते 12व्या दिवशी आपल्याला घडाची संख्या दिसायला सुरुवात होते बरोबर. हं. आणि 13-14व्या दिवशी आपण वांज काढतो. अच्छा. हं. म्हणजे फुटवा जर एकसारखा असेल तर आपण एक 14-15व्या दिवशी आपण वांज काढतोच. हं. हं. आणि फुटवा जर व्यवस्थित मागे पुढे जर झाला हं. तर मग आणि 2 दिवस वाढतात. अच्छा. मग ती वांज काढणे म्हणजे काय असते? वांज काढणे म्हणजे आता कसं असते, एका काडीला समजा आपले डोळे किती 3-4 डोळे ठेवलेले असतात. हं. 3-4 डोळ्यामध्ये समजा जर एक 2 घड असतील, हं. 2 वांजा असतील हं. आणि तो वांज तेवढी काढायची आणि घडाच्या खालची 2 पानं काढायची आणि आपला घड आपला प्रसार हं. तयार करून होतच तयार. वांज काढल्याशिवाय घड मोठा होत नाही. बरोबर. म्हणजे पूर्ण अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे, हां. तो घडाला सप्लाय झाला हां, पाहिजे. झाला पाहिजे. म्हणजे ते अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात त्या घडाला उपलब्ध होतं. हां. बरोबर. त्याच्यानंतर असं राहतं, की जे फ्लॉवरिंग स्टेज असते म्हणजेच हं, घड आल्यानंतर ते सेट होईपर्यंत सुद्धा हं. काळजी घ्यावी लागते. आणि हो. मुळातच हा संवेदनशील स्टेज आहे आणि हं. ह्या स्टेजमध्ये बऱ्यापैकी रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. आता तुम्हाला मी सांगतो, हं. ज्यावेळेला आपण वांज काढतो, हं. वांज काढणीच्या अगोदर रोगाचं नियंत्रण कमी असतं. अच्छा. म्हणजे हं. डावणी असू दे, बरोबर. करपा असू दे, हं. हे जे रोग असतात, हं. हे वांज काढायच्या अगोदर हं. नसतात. बरोबर. पण वांज काढल्यानंतर ज्यावेळेला त्या काडीला जे वांज काडीची जखम झालेली असते, हं. त्या बरोबर. जखममधून जे हे बुरशी वगैरे जे असतात ते, हं. हं. ते पावसाळ्याच्या दिवसात ते दमवतात. बरोबर. आणि त्यावेळेला ते काय असते, ते डावणी हा रोग येतोच, अटॅक होतोच. अटॅक होतो. हं. आणि या रोगराईचं प्रमाण किती दिवस असते? 15 दिवसाचा पिरियड असतो फक्त. त्या स्टेजमध्ये. हां, 15 दिवसाच्या पिरियडमध्ये जर तुम्ही औषध जर वेळेवर जर मारली, हं. तर डावणी रोग हा नाहीच होऊ शकतो. म्हणजे बऱ्यापैकी आटोक्यात आणू हो, शकतो. ठीक आहे. त्यावेळी जर तुमचं जर दुर्लक्ष झालं, हं. तर पुन्हा मग काय मग डावणी आला, हे आला, ते हं. आला, रोग आला, करप्या आला, अटॅक आला, हे हं. असं चालू म्हणजे होतात. बाग आपली फेल जाण्याचा मग मार्ग नाही, माल येऊन सुद्धा हं. रोगराईत जाऊ शकते. जाऊ शकते. हां, मग ते 15 दिवसाचा जो पिरियड असतो हं. वांज हं. काढल्यानंतर, हं. त्यात आपण लक्ष द्यायला लागतं म्हणजे व्यवस्थित. त्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी काळजी घेणं गरजेचं हां, आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे जे औषधाचं शेड्यूल असेल किंवा फवारणीचं शेड्यूल हं. असेल ते आपल्याला तंतोतंत हो, पाळावं अगदी लागतं. बरोबर आहे. आता एकंदरीत आपल्या फळाचं सेटिंग चांगल्या पद्धतीने झालंय. त्यानंतर फळाची साईज वाढणं गरजेचं असतं. हं. फळाला शायनिंग येणं गरजेचं असतं. मग त्या त्या पिरियडमध्ये तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करता? आता तुम्हाला मी सांगतो, हं. 35 दिवसापासून फ्लॉवरिंग सुरुवात होते, अच्छा. फुलोऱ्याची. फुलोरा छाटणीनंतर 35 हां, दिवसांनी. मग 35 ते 40 दिवसापर्यंत फ्लॉवरिंग स्टेज असते. बरोबर. म्हणजे ह्या 4 दिवसात हं. पुन्हा दुसरा एक रोग असतो, थ्रिप्स म्हणून असतो. थ्रिप्सचा किडीचा मण्यावर प्रादुर्भाव हां, राहतो. ज्यावेळेला मणी तयार होत असतात, हं. त्या टाईमला थ्रिप्सचा अटॅक जोरात होत असतो. अच्छा. हं. आणि त्यावेळेला त्या पिरियडमध्ये बुरीचाही अटॅक होत असतो. भुरीचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. हं. मग त्यावेळेला काय करायचं असते, हं. थ्रिप्सचंही औषध बसलेच पाहिजे आपल्याला. बरोबर. ते कीटकनाशक असतात ते बसवायलाच लागतं. बसलेच पाहिजे. आणि त्यानंतर बुरीचाही म्हणजे त्या प्रादुर्भाव होत असतो. होतोच. हं. त्यावेळेला 35 ते 40 दिवसाच्या आत तुम्हाला हं. बुरीचंही औषध तुम्हाला बसवावं लागणार. अच्छा. आता बऱ्यापैकी किडीमध्ये थ्रिप्स सांगितलं तुम्ही, भुरी सांगितला, रोगामध्ये डावणी झाला. मग असे कुठले स्प्रे आहेत की जे तुम्ही त्या रोगांसाठी, आता किडीसाठी घेता? थ्रिप्ससाठी बायो 303 मी फवारतो. बायो 303 हं. जैविक मधल्या. हां. हं. आणि त्यानंतर आता बुरीसाठी वगैरे जास्त ते लुणा वगैरे मारतो. लुणा वगैरे वाळता आणि हं. डावणीसाठी असं कुठलं वापरता? लुणाही वापरतो. हं. त्यासाठी ॲग्रेसिव्ह मेरिओनचे हातात होतात. अच्छा. हं. आता 35व्या दिवशी जर आपण ॲग्रेसिव्ह मारलं सुरुवातीला, हं. पुन्हा ते कमीत कमी हं. 7 ते 8 दिवस काम करतं. बरोबर. तो पिरियड संपला की पुन्हा मेरिओनचा एक हात घ्यायचा. बदलून घ्यायचा. हां. हं. ते BSF वाल्याची दोन्ही बी औषध आहेत ते. BSF हां. वाल्यांचे. मग हं. ते हात घेतला, हं. मग त्यात जवळ-जवळ 15 दिवस जातात आपले. बरोबर. मग ते हं. 15 दिवसात बुरीचा जे अटॅक होणारा जे विषय असतो, हं. तो जागेवर थांबतोय. बरोबर आणि पण डावणीसाठी? डावणीसाठी आता आपल्याला जे सुरुवातीचा जो पिरियड असतो, हं. म्हणजे पोंगा स्टेज असतो. पोंगा अवस्थेमध्ये. पोंगावस्थेमध्ये आपण काय मारतो त्यावेळेला हं. ॲक्रोबाइट मारतो. ॲक्रोबाईट. हं. ॲक्रोबाइट मारतो, परत मेलेडो मारतो. मेलोडी मारतो. ही जी हं. औषधं आहेत की नाही, ही हं. औषधं पोंगा स्टेजला मारले की रोगराईचं प्रमाण कमी येते. आणि पुन्हा डावणी कर्जेट आहे त्याबरोबर. अच्छा. म्हणजे डाउनीवरची औषधं. डावणीवरचे. हं. हां, हे वेळेच्या वेळी मारले काय म्हणजे हं. त्याचा जो आजार आहे, हं. तो जागेवर थांबतोय. म्हणजे थ्रिप्स असेल, करपा हो, असेल, बुरे असेल, डावणी करप्यासाठी आपण असेल, स्कोर वगैरे घेतो. स्कोअर वगैरे घेता आणि हां, बऱ्यापैकी आपले किडे आणि रोग नियंत्रणात होय. येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं असते सेटिंग झाल्यानंतर फळाची साईज, हं, फळाला शायनिंग असेल. हं, मग तुम्ही असं काही कोणतं विद्राव्य खतं असतात वेगवेगळ्या ग्रेडची हं, किंवा वेगवेगळे आळवणे आपण करत असतो हं. किंवा स्लरी सुद्धा आपण देत हो, असतो. स्लरी तर अशा सोबत. काही कोणत्या गोष्टी करता का? स्लरी आता मी काय आहे, स्लरी केली ह्या वर्षी. हं. सोडतो स्लरी सुद्धा ड्रिपमधून. हं. आपली काय आपले जनावरचं शेण, मूत वगैरे असं असते हं. ते हं. हं. कुजवायचं. हं. बरोबर.
आणि परत त्यात जरा केमिकलचे खतं वगैरे टाकायचे आणि आता सोडायचे. कोणकोणत्या ग्रेडचे केमिकलची खतं वापरता? आता मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला साईज वाढण्यासाठी हा असेल किंवा कसं? साईज वाढण्यासाठी मी 0.34 टाकले त्यात. अच्छा. पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट टाकले. मॅग्नेशियम सल्फेट. ही 2 खतं सोडून मी ते ड्रिपमधनं सोडून दिले ते अच्छा, म्हणजे साईज येईपर्यंत. साईज येईपर्यंत. आता ही कृष्णामधली जी व्हरायटी आहे आपली काळ्या ब्लॅक मधली, हां, आता ह्याची मनीची जी अवस्था असते, सुरुवातीला व्हाईट असते, त्याच्यानंतर रेड होते, नंतर हां, ब्लॅक होते. हां, ही अवस्था बदलत असते. हां. हे अवस्थाचं कसं राहतं म्हणजे साधारण? आता हे कसं आहे माहिती आहे का? हं, की झाडावर जर संख्या जास्त असेल, हं, आता समजा कसं आहे, जी ब्लॅकची जी व्हरायटी आहे हं, हं. त्या व्हरायटीला कमीत कमी 15 ते 20 घड सुद्धा जास्त होतात. अच्छा, म्हणजे लिमिटेड ठेवावं लागतं. लिमिटेड ठेवावं लागते. हं, मग जास्त जर तुम्ही घड ठेवले, हं, समजा 20 घडाची संख्या ठेवली, झाड हं, बघून समजा 20 ठेवले, हं. तर ते पूर्ण ब्लॅक होऊ शकत नाही. अच्छा, रेडच राहतात. रेडच राहते. कारण त्यावरचे 5-6 पिकतात. हं. बाकीचे रेडमध्ये राहतात. रेडमध्येच राहतात. आणि त्याचा एक परिणाम कुठला होतोय, हं, जसे दिवस जास्त होतील, हं. ते लालच राहू शकतात. तुम्ही काही अच्छा. जरी केलं, मग इथेल मारा, कुठं काहीतरी करा, असा हं. प्रकार घडतोय ते. असं कोणतं विद्राव्य खत आहे का 0050 असेल म्हणजे पोटॅशियम शोनाइट असेल हं. किंवा असं कोणतं विद्राव्य खत आहे का जे सोडलं की आपल्याला बऱ्यापैकी मदत होते कलर मग डेव्हलपमेंटसाठी? मग त्यात पोटॅश वगैरे म्हटलं तर 0050 आहे, हं, 0.34 आहे. हं. ही खतं जर ड्रिपमधनं सोडली तर त्याचा एक फायदा होतो की त्याचा. होऊ शकतो. हां. शक्यतो ब्लॅक मध्ये समस्या राहते की लिमिटेड जेवढे तुम्ही घड ठेवचाल हां, हां, हां. तेवढं तर आपलं बऱ्यापैकी ब्लॅक होणार आहे. ब्लॅक होणार आणि आपलं उत्पन्न वाढणार. उत्पन्न वाढणार आणि शुगर सुद्धा चांगली शुगर उतरणार. सुद्धा एक नंबरची शुगर तयार होते. बरं. आता एकंदरीत पाहिलं कृष्णा असेल किंवा ब्लॅक मधली ज्योती व्हरायटी असेल तर मार्केटचा विचार केला हं. तर साधारण ज्योतीला किती एकरी खर्च येतो आणि आपल्या ह्याला कृष्णाला किती प्रति एकरी खर्च येतो आणि उत्पादनाचा विचार केला तर दोन्हीमध्ये कुठलं पीक चांगलं वाहन आपल्याला परवडेल? आता सध्याचा जर तसा विचार केला, हं, कृष्णालाही तेवढाच खर्च करावा लागतोय बरोबर. आणि ज्योतीलाही तेवढाच खर्च करावा लागतोय. हं, पण मार्केटच्या दृष्टिकोनातून लाँग व्हरायटी असल्यामुळे अच्छा. हं, ज्योतीचं मार्केट ह्याच्यापेक्षा जरा चढ आहे. अच्छा. हं, पण जर बाकीच्या खर्चाकडनं जर बघितलं, हं, तर समजा हं, एखाद्या शेतकऱ्याकडे जर पैशाची जर कमकुवतपणा जर असेल, तर हं. त्या दृष्टिकोनातून आपली कृष्णा चांगली सगळ्यात. कमी अच्छा. खर्चात कमी वेळेत तयार होणारी म्हणजे व्हरायटी उत्पादन चांगली आहे. अच्छा, म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि अवरेज जास्त हां. देते म्हणजे उत्पादनाला जास्त हं. परवडते. म्हणजे भविष्यात उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ चांगल्यापैकी. शकतो. हो. समजा आपल्याकडे जरी एखाद्या वर्षी जर भांडवल कमी असलं, तर कमी भांडवलात सुद्धा ती कृष्णा व्यवस्थित तयार होऊ शकते. होऊ शकते. हां. तसं ज्योतीचं तयार होऊ शकणार नाही. अच्छा. कारण कसं आहे, हं, लाँग व्हरायटी असल्यामुळे त्याला पाहिजे तशी टॉनिक वापरा, पाहिजे तसे समजा स्प्रे द्या, हं, त्याची काळजी घ्या. हं. तसं ते करावं लागणार त्याला. बरं. आता मार्केटचा विचार केला तर मार्केटचा जरी विचार केला, हं, तर मार्केट ह्याच्यापेक्षा ₹1-2 चढ असणार आहे त्याचं. म्हणजे आता कृष्णाला किती राहतं साधारण आणि ज्योतीला किती आता राहतं? समजा असं थोडक्यात सांगूया की हं, आपण, कृष्णाचे जर 400 असले, हं. तर त्याला एक ₹10-20 चढ धरायचं आपण. ज्योतीला एक ₹10-20 हां, चढ 20 धरायचा. ₹20 धरायचे जास्त त्यापेक्षा चढ. बरं. तर एकंदरीत हे प्रगतशील शेतकरी होते अंजनी गावामधीलच आणि त्यांनी स्वतःची ब्लॅक मधली कृष्णा या व्हरायटीची लागवड केली आणि त्यांच्याच तोंडून आपण कृष्णा आणि ज्योती या व्हरायटीच्या संदर्भात आपण बरीचशी माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली आणि असेच नवनवीन व्हरायटी वाण ते त्यांच्या प्लॉटवरती लावत असतात आणि द्राक्षामधून बऱ्याच वर्षापासून अनुभव असल्यामुळे चांगलं उत्पादन घेण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद. धन्यवाद. नसते.